नमस्कार मंडळी. खलनायकी भूमिका साकारून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे सुप्रसिद्ध कलाकार म्हणजे महेश आनंद. शहंशाह, हत्यार, मुजरिमा, तुफान यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भयानक खलनायकाची भूमिका साकारली. कलाक्षेत्रात भरभराटी, मात्र वैयक्तिक आयुष्य त्यांचं खूपच दुःखदायक होतं. मरणही त्यांना खूपच वाईट आलं. 1984 साली करिश्मा या चित्रपटातून त्यांनी कलाक्षेत्रात पदार्पण केलं. 300 पेक्षा जास्त चित्रपटात त्यांनी काम केलं असलं तरी त्यांच्याकडे एकही पैसा नव्हता. वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या सावत्र भावाने 6 करोड रुपयांनी त्यांना फसवलं होतं. त्यांच्याकडे साधे पाणी प्यायला देखील पैसे नव्हते. त्यांच्या वाईट काळात त्यांना ना नातेवाईकांनी ना मित्रांनी मदत केली. त्यांनी 5 लग्न केले होते, मात्र त्यांचं एकही लग्न टिकलं नाही. कुंडली भाग्य या मालिकेमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे उषा बच्चानी यांनी करीनाबुवा हे पात्र साकारलं आहे. या त्यांच्या 4थ्या पत्नी होत्या. सिनेमांच्या शूटिंगवेळी स्टंट करताना त्यांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांची दुखापत वाढली. तब्बल 6 महिने ते हॉस्पिटलमध्ये होते. त्यानंतर जवळपास 3 वर्ष ते घरीच अंथरुणावर होते. महेश आनंद यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा खूप वाईट अवस्था झाली होती. जेव्हा रूममधून दुर्गंध येऊ लागला तेव्हा आजूबाजूच्या लोकांना समजले. टिफिनवाला टिफिन 2 दिवस दारातच टिफिन ठेवून जात होता. त्यांनी टिफिन उचलला नाही, शिवाय दुर्गंध येऊ लागला. त्यामुळे शेजारील लोकांनी पोलिसांना बोलावले. तेव्हा त्यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला. एक काळ गाजवणारा दिग्गज कलाकार, मात्र शेवट खूपच वाईट झाला.